दार लाव ना. हो. बेकर नालायक कामाला इतक्या पदव्या देऊन माझा सन्मान करताय. मला ना तुझ्या तुझ्या असं पोकळ बांबून फटकी द्यावीशी वाटतंय. तुला काय गरज होती त्या श्रीकांतला किचन द्यायला हो म्हणायची? अरे काय गरज होती म्हणजे काय? आकांक्षा मॅडम म्हणाले ना की ग्रेट आयडिया आहे, मग त्यांना इम्प्रेस करण्याकरता मिस्टर विनय हो म्हणाले. हो ना? खरं सांग. नाही, अगदी असंच काही नाहीये. म्हणजे मी लॉजिकली पण विचार केला रे. काय लॉजिक आहे? नाही बोल ना, काय लॉजिक आहे आम्हाला तरी कळू दे. बोल. अरे सोपं आहे. हे बघ, आपण दिवसभर घरी नसतो. रात्री आपण आल्यानंतर एकतर मी जेवण बनवतो किंवा तुम्ही बाहेरनं मागवता, त्यामुळे व्यवस्थित जेवण होत नाही. आता श्रीकांतच्या हातचं आयतं खायला मिळेल, त्यात काका 10,000 कमी द्या असं म्हणाले. माझ्याकडे नोकरीही नाहीये, त्यामुळे ओव्हरऑल ही ऑफर मला खूप फायद्याची वाटली म्हणून मी हो म्हणालो. विनया विनया राजा, हे बघ, बॉक्स बघून कधी प्रोडक्ट विकत घ्यायचं नसतं, त्याचे फंक्शन बघून ते विकत घ्यायचं असतं. कधी कळणार आहे तुला? ही ऑफर ऐकायला चांगली वाटतेय, पण ती एक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला किती त्रास सहन करावा लागणार आहे कळतंय का तुला? नाही तर काय, श्रीकांतच्या हातचं जेवण जेवायचं याचा अर्थ श्रीकांत जेव्हा जेवण बनवेल आणि जे जेवण बनवेल ते आपण खायचं. म्हणजे आता आपण काय खायचं आणि काय नाही हे श्रीकांत ठरवणार आहे. बरं, आम्ही दोघंही दिवसभर घरी नसतो रे, पण तू असतोस ना. तो दिवसभर तुला कामाला लावणार. किचन साफ कर, झाडू मार, हे कर, झोपलायस कशाला, उठलायस कशाला, बसलायस कशाला, 1000 प्रश्न विचारणार तुला. एरवी लोक हात धुवून मागे लागतात, पण तो तू हात धुवावे म्हणून सतत तुझ्या मागे लागणार. नाही, तू आता काळजीच करू नकोस. आता त्यांनी आपल्या किचनचा ताबा घेतलेला आहे, हळूहळू तो आपल्या हॉलचा ताबा घेणार, त्याच्यानंतर तो आपल्या बेडरूमचा ताबा घेणार आणि आपली प्रायव्हसी संपवणार. त्याच्यानंतर आपण घरात असणार, पण हे घर आता आपलं नसणार. शपथ यार, या गोष्टी माझ्या लक्षातच आल्या नव्हत्या. मला फक्त किचन मधलं रोजचं जेवण दिसत होतं, त्यामुळे संकटाची जाणीवच नाही झाली मला. थँक्यू थँक्यू थँक्यू, तुम्ही माझे डोळे उघडले. थँक्यू व्हेरी मच. आता काय उपयोग? तुझ्यामुळे तो श्रीकांत आपल्या घरात घुसणार आहे. अरे यार, सॉरी गाईज, पण आता काही होऊ शकणार नाही का? विचार तू काकांना हो म्हणायच्या अगोदर करायला हवा होता. आता काय आली या भोगासी असावे सादर. लॉजिक सांगतोय आपल्याला. ऍक्च्युली चहा हवा होता. तोही मीच बनवून द्यायचा का? नाही, मी बनवतो ना. जागा देशील का मला? या शुअर, प्लीज. थँक्स. इथूनच सुरुवात आहे. लायटर. हो, तुझी चूक नाही, लायटरची चूक आहे.
बघ ना, चहा बनवतोच आहेस तर माझ्याकरता पण एक बनव. ओके. नाही, चांगलं आहे. बस 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 बस. हे. अजून ऑर्डर नाही आली का एकही? नाही, ते लोकांपर्यंत पोचायला वेळ लागतो ना. उद्यापासून मिळेल. काय म्हणतोस? थँक्यू सो मच. मला खरंच माहित नव्हते, माझ्या ज्ञानात भर पडली. अरे त्यात काय एवढं. नाही, मुंबईत वर्षांनी आलास ना. त्यामुळे असेल कदाचित. एक सेकंड थांब. तू आता दूध चहा पावडर सोबत उकळणार आहेस का? हो, म्हणजे आधी थोडा वेळ इकडे आणि मग. खरंच हे करणार आहेस? मग नको मला चहा, तू पी. अरे नाही, तू पी, खरंच नको प्लीज. मी चांगला बनवतो चहा. नको, तू पी. अरे एकदा पिऊन तर बघ, हवं तर कोणालाही विचार तू. बरं ठीक आहे, मी आता मग नंतर दूध घालीन त्याच्यात. प्लीज. नाही, धुतलेला आहे. मॅडम कुठे दिसत नाही ते. तुला मदत करत होत्या ना? मदतच करते ती. ते मेनू कार्ड पोहोचवणाऱ्या मुलांनी ते नीट पोहोचवलेत का हे बघायला गेली होती. तेही अशा उन्हात. हो, खूप ऊन आहे. शिवाय सकाळपासून माझ्याबरोबर ती मार्केटमध्ये आली होती. सामानाची लिस्ट काढली तिने, मला हेल्प केली. एखाद्याची बायको पण करणार नाही ना एवढी हेल्प ती मला करते माझ्या बिझनेसमध्ये. यु नो, शी इज सच अ केअरिंग अँड हेल्पफुल गर्ल. काय वाटतं तुला? चलो गाईज, फायनली मी माझं रेस्टॉरंट बंद करतोय. तुम्ही हवं असेल तर किचन वापरू शकता. सुरू कधी केलं होतं? सॉरी. श्रीकांत इज अन एक्सलंट कुक. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. हे असं चांगलं जेवण बनवून माणसांना साखर खायला लावून इम्प्रेस करतो. तुझ्यासारखे जर आकांक्षा मॅडम पण इम्प्रेस झाल्या ना, माझा गेम ओव्हर.